हवामान विभागाने जारी केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रातील कोकण आणि उत्तर भाग व्यापल्यानंतर आता थेट मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र व्यापत असून पुढच्या 24 तासामध्ये हेच वारे विदर्भ गाठणार असून तेथील काही भागांना पाऊस झोडपणार आहे। एकीकडे मुंबई आणि पुण्यात मान्सूनने विश्रांती घेतलेली असताना दुसरीकडे मात्र आता मराठवाडा आणि विदर्भामध्ये मान्सूनचा प्रभाव पाहायला मिळणार आहे। त्यातच हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांना ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा देखील अंदाज व्यक्त केला आहे। पुढील अंदाज जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आज 29 मे 2025 रोजी नंदुरबार, धुळे, पालघर आणि सांगली या जिल्ह्यांना सर्वसाधारण पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। त्याचबरोबर नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा तसेच काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। त्याचबरोबर बुलढाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। त्याचबरोबर यातील काही जिल्ह्यांना ढगफुटी सदृश्य देखील पाऊस होण्याचा अंदाज आज हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे या विभागातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच विजा चमकत असताना स्वतःची, पाळीव प्राण्यांची आणि इतर काही व्यक्तींची काळजी घ्यावी असा देखील इशारा हवामान विभागाने दिलाय। त्याचबरोबर पुढील काही दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय योग्य नियोजनानुसार घ्यावा। जमिनीत ओला असताना तसेच उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा वापर होत असल्यास तेव्हाच पेरणीचा निर्णय घ्यावा। चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा,